नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ। तांदळाचा हा उपाय चमकवेल तुमचं नशीब। एकदा नक्की ट्राय करा। तांदळाचे साधे आणि प्रभावी उपाय जीवनातील अनेक समस्या सोडवण्यास मदत करू शकतात। आर्थिक संकट असो, आरोग्याचा प्रश्न असो किंवा घरात शांतीचा अभाव असो, तांदळाचे हे ज्योतिषीय उपाय करून पहा। आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक वेळा खूप मेहनत करतो, परंतु आपल्याला अपेक्षित असलेलं यश मिळत नाही। जीवनामध्ये कठोर परिश्रम केल्यानंतर सुद्धा कधी कधी असं वाटते की आयुष्यामध्ये नेहमीच काहीतरी कमी पडत आहे। अनेकदा आपल्या कुंडलीतील ग्रहांच्या दोषामुळे आपली महत्त्वाची कामे होत नाहीत आणि आयुष्यामध्ये नकारात्मकता वाढते। अशा परिस्थितीमध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या केल्यामुळे तुमचे नशीब बळकट होते आणि महत्त्वाच्या कामामध्ये प्रगती होण्यास मदत होते। वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगितले आहेत, जे केल्यामुळे तुमचे नशीब चमकण्यास मदत होते। ज्योतिषशास्त्रानुसार जीवनातील अनेक समस्यांचे निराकरण काही सोपे आणि प्रभावी उपायांमध्ये लपलेले आहे। या उपायांमध्ये तांदूळ, ज्याला आपण अक्षता असेही म्हणतो, त्याचे विशेष स्थान आहे। हिंदू धर्मात तांदळाला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे धान्य मानले जाते। जर पूजेदरम्यान कोणतेही विशिष्ट साहित्य गहाळ असेल तर ते तांदळाने बदलता येते। तांदळाशी संबंधित काही ज्योतिषीय उपाय आहेत, ज्यांचे पालन करून व्यक्ती आपल्या जीवनातील अडचणी आणि समस्यांवर मात करू शकते। हिंदू धर्मात असे मानले जाते की जर पूजेमध्ये वापरलेला तांदूळ अखंड असेल, म्हणजेच कोणताही तुटलेला नसेल, तर तो रोलीच्या तिलकासह कपाळावर लावावा। हे उपाय एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते। याशिवाय तांब्याच्या भांड्यात रोलीसह काही तांदूळ ठेवून ते भगवान सूर्याला अर्पण केल्याने देखील तुमचे झोपलेले भाग्य जागृत होऊ शकते। सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने व्यक्तीला धन आणि समृद्धीचे नवीन मार्ग मिळतात आणि पैशाची कमतरता दूर होते। ज्योतिषशास्त्रात असेही म्हटले आहे की पौर्णिमेच्या दिवशी भाताशी संबंधित काही विशेष उपाय केले जाऊ शकतात। या दिवशी सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर 21 अखंड तांदळाचे दाणे एका स्वच्छ लाल रेशमी कपड्यात घाला आणि देवी लक्ष्मी समोर त्यांची पूजा करा। या उपायामुळे घरात देवी लक्ष्मीची उपस्थिती सुनिश्चित होते आणि घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही। पूजा झाल्यानंतर हे गट्टे घरातील पैशाच्या ठिकाणी ठेवावे आणि त्याचा आदर करावा। पैशाशी संबंधित समस्यांसाठी हा उपाय विशेषतः फायदेशीर मानला जातो। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।